जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। काय काय निवेदन होतं तुमच्या? आमचं जेतपूर गावात आमचं घरकुल योजनात रमाईमध्ये घरकुल मंजूर झालेलं आहे। आमचं घर बांधकाम चालू असताना त्यांनी बांधकाम बंद केलं आहे आणि गावात एवढं अतिक्रम असून सुद्धा आमच्या घरातलं अतिक्रम म्हणतायत। मग गावात काय एकच अतिक्रम निघायला होईल का? एवढी गावठाण रिकामी जागा पडलेली आहे आणि तिथं नाही त्रास देते ना, आम्हाला वारंवार त्रास देत आहे। तिथं बोलताय की इथं आमच्या बाजूला महार नको, जातीविरोध करताय ते आणि ते आम्हाला टोर्चर करताय, पोलीस गाडी पाठवताय, धमक्या देत आहे आणि ते म्हणताय की आमच्या जवळ तुमच्या जातीचे लोक नका। तर मग आम्ही कोणाकडे न्याय मागायला जाऊ? आम्ही सर्वांकडे मागणी करतोय, रिक्वेस्ट करतोय की आम्हाला सपोर्ट करा। आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही जागा सांभाळून ठेवलेली आजोबा पंजोबापासून, तरीसुद्धा आम्हाला टोर्चर करून आम्हाला बोलताय की बांधकाम नका करू। तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत घर बांधलंय? एक रमाईचं आहे आणि भावाचं प्रधानमंत्री। बरं, शासनातर्फे तुम्हाला काही अनुदान देण्यात आलंय? आम्हाला 2 हप्ते काढले गेले घरातले आणि 2 हप्ते काढून सुद्धा आता बंद करताय। ते हप्ते सुद्धा बंद करून टाकले आमचे। तिची आपबीती ऐकल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या गावामध्ये अनेक अतिक्रमणधारक आहेत, परंतु त्या बाकीच्यांना मात्र कोणत्याही प्रकारे त्रास देण्यात आलेला नाही। केवळ या एका परित्यक्त्या स्त्रीला त्रास दिला जातो आहे। तिचा योजना मंजूर आहेत, त्यातले 2 चेक तिला आधीच मिळालेले आहेत। अशा अवस्थेमध्ये अपूर्ण अवस्थेत ते बांधकाम पडून आहे, कारण पुढचं सर्व त्यांचे हप्ते वगैरे देखील थांबवण्यात आलेले आहेत। तर यापुढे या स्त्रीला न्याय मिळावा, तिला पुढच्या बांधकामासाठीचे चेक वगैरे पण देण्यात यावेत, या मागणीसाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। आणि या मागणीचा विचार न झाल्यास किंवा त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास तालुक्यातील फुले आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल आणि आणखी आंदोलन तीव्र करेल, असा इशारा आज या निवेदनाद्वारे आम्ही देत आहोत। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।